नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एसके मॅथ्स युट्यूब चॅनलवर. आपण जसं की मॅथची सिरीज चालू केलेलीच आहे. आपण त्यामध्ये स्क्वेअरचा टॉपिक पाहत होतो. आपण काल 1 ते 30 पर्यंत स्क्वेअर लिहून घेतले. मला वाटतं तुम्ही पाठ केलेले असतीलच आणि पाठ करणं गरजेचं आहे. ते पाठ करूनच घ्या. कालचा तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घेतलाच असेल. आज आपण असं पाहू की समजा एखाद्या अंकाच्या एखादा नंबर दिलेला आहे, त्याच्या शेवटी जर 5 आहे, समजा जसं 25चा वर्ग तर आपण पाठ केला, तो होता 625. पण समजा विचारलं गेलं 35चा वर्ग काय आहे. आपण तर पाठ केलेले आहे 25 पर्यंतच, सॉरी 30 पर्यंत. 30 मध्ये 25, 15, 5 हे आलं. पण जर 35चा विचारला गेला, 45चा विचारला गेला, 105चा विचारला गेला, तर काढणार कसं? या छोट्या छोट्या गोष्टीच ऍक्च्युअली आपला जे टाइम आहे तो वाचवण्यामध्ये मदत करणार आहेत आपल्याला. तर आपण हे पाहून घेऊ की ज्या नंबरच्या शेवटी एखादा जर नंबर दिला आहे त्याचा आणि त्या शेवटी जर 5 आहे तर त्याचा स्क्वेअर कसा काढणार आपण इथं 35 पाहिलं होतं ना. ठीक आहे, 35. तर 35 मध्ये शेवटचा अंक कोणता आहे? 5. तर डायरेक्टली या 5चा वर्ग लिहून घ्यायचा. 5चा वर्ग 25. मग राहिलं 3. 3 नंतर येणारी संख्या किती आहे? जर आपण नंबर्स नुसार गेलो, समजा 1, 2, 3. 3 नंतर येणारी संख्या 4. तर हे 3 आणि त्यानंतर येणारी संख्या 4 यांचा गुणाकार करून घ्यायचा 12. बरोबर, 3 चौक 12. हे 12 असं लिहून घ्यायचं. 1225 याचं उत्तर आहे. 45 पाहू. 5चा वर्ग, या 5चा वर्ग 25. या 4 नंतर येणारी संख्या 5. हे 4 इथे लिहितो मी, हे 4 आणि या पुढची संख्या येणारी 5. 5 चौक 20. हे 20 असेल असं. 45चा वर्ग आहे 20, 25. 55 पाहू. या 5चा वर्ग 25 आणि या 5 नंतर येणारी संख्या 6. 5 आणि 6 हे 5, या पुढची संख्या 6. उत्तर येईल 5 सख 30. हे 30 अशाला अशी लिहून 30, 25. मोठ्या संख्येसाठी आपण ट्राय करू. जसे मी म्हणतो 105चा जर विचारला गेला तर कसं करणार? या 5चा वर्ग 25 आणि हे राहिलेलं 10 आहे. 10 आणि याच्या पुढची संख्या आहे 11. 11 आणि 10 हे तर सोबतच आहे गुणाकार, फक्त 0 वाढवायचा आहे. 110 आहे ना. 11,025. तर हे झालं. आता दुसरं एक आहे की ज्या संख्येच्या शेवटी समजा 0 आहे, जसं की 40 आहे, 50 आहे. तर करायचं असं आहे की हे 4चा वर्ग किती आला? 16. आणि ह्या 1 0 साठी 2 0 देऊन टाकायचे. 40चा वर्ग 1600. या 5चा वर्गाला 25 आणि या 1 0 साठी 2 0 देऊन टाकले. 25 60. 6चा वर्ग 36 आणि या 1 0 साठी अजून 2 0 देऊन टाकले. 36. हे वाटलं तर मी तुम्हाला लिहून देतो की करायचे, तसं तुम्ही विसरणार वाटलं तर स्टेप लिहून देतो कसं करायचं आहे. इफ लास्ट डिजिट, जर लास्ट डिजिट 5 असेल तर करायचंय काय? समजा उदाहरण घेऊ 25. तर स्क्वेअर ऑफ 5, स्क्वेअर ऑफ 5 पहिली स्टेप झाली. 5चा वर्ग. दुसरा आहे रिमेनिंग नंबर, इंटू नेक्स्ट नंबर. म्हणजेच 2 आणि 2, 2च्या नंतर 3.
इथं करतो 2 × 3, इथं येणार 25, इथे येणार 6. सो आन्सर 6.3. समजच असेल तरी पण प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिससाठी काही क्वेश्चन देतो मी. हम्म, 55 पर्यंत आलो होतो आपण. 55च्या नंतर 65 एक घ्या, 75, 85, 95 आणि 105 तर झालेलंच आहे आपलं. तर 5 नंबर मध्ये 45 सेकंड लागले अजून. या क्वेश्चनची प्रॅक्टिस करून बघा, समजतं का? नाही समजलं तर आपण परत अजून एक वेळा शिकू. आणि 0 साठी तर सांगितलेलंच आहे तुम्हाला की फक्त 0 साठी 1 0 साठी 2 0 घ्यायचे आहेत आणि जो काही तो नंबर आहे त्यासाठी त्याचा वर्ग करायचा आहे. याची उदाहरण घेऊ. 40, 50, 60, 70, 80. फक्त आजसाठी एवढंच. उद्या अजून परत आपण 5 आणि 0 साठी तर झालं आपलं. उद्या आपण हे पाहू की कोणतीही संख्या असू दे, एक रॅन्डम नंबर आहे तर त्याचा स्क्वेअर कसा काढायचा, तर ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहू. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.